फडणवीस यांचं आज नागपुरात येणार आहे, वाढदिवस आहे त्यांचा. काय शुभेच्छा तुमच्या फडणवीस साहेबांना? गडचिरोलीत ते वाढदिवस साजरा करणार आहे, उमरेडला कार्यक्रम आहे. शुभेच्छा तुमच्या फडणवीस साहेबांना. आज महाराष्ट्राचे लोकनेते, अष्टपैलू कर्तृत्व ज्यांचे अंगी आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्या व्यक्तिमत्वाने केला, असं व्यक्तिमत्व माननीय देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस आहे. मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहो आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो फडणवीस साहेबांनी केला आहे त्या संकल्पाला पूर्णत्व येऊ दे, अशी मी आई महालक्ष्मीला प्रार्थना करून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो आहे. सोबतच आज महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जे अत्यंत प्रभावी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात अजितदादा पवारजी यांचाही आज वाढदिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासाकरता माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आमचं आहे त्या सरकारमध्ये वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीचा त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे, एक विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने अजितदादा सुद्धा काम करतात, त्यांनाही मी शुभेच्छा देतो. ट्विट केलं आहे तुम्ही, पत्र एक, त्या पत्रामध्ये तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहे, एक ओळी तुम्ही त्यांच्याबद्दल लिहिल्या आहे. तुमच्या भावना काय? इतक्या वर्षापासून तुमच्यासोबत काम करा, रेल्वेनं तुम्ही प्रवास केला, मग तुम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात आले, एखाद दोन टर्म्स तुमच्या सेमच आहे आमदारकीच्या, जेव्हा सुरुवात झाली. तुमच्या आठवणी त्यांच्या काय? 35 वर्षापासून माननीय देवेंद्रजी आणि आम्ही एकत्रपणे काम करतो आहे आणि 35 वर्षात अनेक आठवणी आहेत ज्या नुसत्या राजकीय नाही आहेत, काही व्यक्तिगत जीवनातल्या आहेत, सार्वजनिक जीवनातल्या आहेत, पारिवारिक आहेत, सांस्कृतिक आहेत, सामाजिक आहेत, धार्मिक आहेत. त्यामुळे अशा खूप आठवणी आहेत. एक छोटं पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला, छोटा आग्रहलेख लिहिण्याचा प्रयत्न केला. शेवटी आपल्या आपल्या भावना असतात आणि त्या भावनाच्या माध्यमातून व्यक्त व्हावं लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी एक पत्र आणि एक लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. माणिकराव कोकाटे यांची थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली. ते बोलले कारण मुख्यमंत्री जे बोलले ते मीडियामध्ये पाहून बोलले, याची संपूर्ण चौकशी करावी, दोषी आढळलो तर मी नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन. मग आता कोकाटेजीने स्वतः आपली भूमिका व्यक्त केली आहे, त्यामुळं देवेंद्रजींनी सांगितलं आहे की या विषयाची चौकशी करतील आणि यात काही तथ्य आढळलं तर कोकाटेजीने आपला त्या ठिकाणी म्हणणं मांडलं, तर त्यामुळे मी काही त्या विषयात बोलणे काही योग्य नाही. पंढरपूरमध्ये एक मार्ग तयार झाला होता, भक्ती मार्ग, शेगाव आणि पंढरपूर. विखे पाटील जेव्हा महसूल मंत्री होते त्या संदर्भामध्ये आरोप झाले होते, गौण खनिज जे आहे ते माफी देण्यासंदर्भात ते आरोप झाले होते. तेव्हा महसूल मंत्री दुसरे होते, आता तुम्ही महसूल मंत्री आहात. त्या संपूर्ण प्रकरणात नेमकं सरकारची भूमिका सध्या काय? नाही, या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न होता. शेवटी सध्याच्या महसूल मंत्र्यांना म्हणजे मला त्याचं उत्तर द्यावं लागतं म्हणून तो प्रश्न आला होता. 1/12/2022 माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी एक क्वासी ज्युडिशियल ऑर्डर केला, ज्यामध्ये आमच्या तहसीलदारांनी 58 कोटी दंड लावला. त्या दंडाला मग काही त्यांनी चॅलेंज केलं आणि मग सुनावणी झाली. त्या सुनावणीमध्ये तो दंड कमी करण्यात आला. त्याचं उत्तर मात्र मी सभागृहात लेखी पाठवलेलं आहे. त्यामुळं काही यूट्यूब चॅनल, काही चॅनलनी हे सांगितलं की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळ कुणाचे असो, त्यावेळी तो क्वासी ज्युडिशियल निर्णय त्यांनी घेतला होता 1/12/2022 आणि त्या निर्णयाचा त्या ठिकाणी त्यानुसार तो इम्प्लिमेंट झाला. सर, हिंदी में बताइए, देवेंद्र फडणवीस जी का बर्थडे आज, ट्वीट करके लेटर भी आपने लिखा है, क्या भावना है आपकी? शुभकामना देवेंद्र फडणवीस जी के लिए. महाराष्ट्र के लोकनेता और महाराष्ट्र के मुख्यमंत्री हमारे सभी के परिवार के एक व्यक्तिगत जीवन में जिनका साथ मिला है और महाराष्ट्र विकसित करने का जिन्होंने संकल्प किया है, 2029 का महाराष्ट्र, 2034 का महाराष्ट्र, 2047 का महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र का संकल्प जिन्होंने किया है, ऐसे देवेंद्र फडणवीस जी, इनका जन्मदिन है. मैं महालक्ष्मी जगदम्बा जी को प्रार्थना करता हूँ कि उनका जीवन मंगलमय रहे, उनकी हेल्थ सदा अच्छी बनी रहे, सभी उनके जीवन में मंगलमय घटनाएं हो.
और महाराष्ट्र के लिए जो एक 14 करोड़ जनता की आशा अपेक्षा है देवेंद्र जी से है, वो अपेक्षा वो पूरी करने का हमेशा प्रयास करते ही है। लेकिन आज के जन्मदिन के दिन भगवान उनको इतनी मजबूती दे कि सभी की आशा अपेक्षाएं पूरी हो। मेरे भी 35 साल के उनके जीवन के व्यक्तिगत संबंध है, पारिवारिक भी है, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यों में भी हमारे कई बार साथ में हमने काम किया है। राजनीतिक तौर पे तो 35 साल से भारतीय जनता पार्टी का काम हम कर ही रहे, लेकिन एक ऐसा व्यक्तिमत्व जो रात बेरात अपराध कार्यकर्ता के लिए और व्यक्तिगत रूप से किसी के जीवन में भी कोई अड़चन आई तो एक खंबीर रूप से खड़े रहने वाले हमारे देवेंद्र जी, इनका जन्मदिन है, उनको बहुत बहुत शुभकामनाएं। साथ साथ में आज महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और देवेंद्र जी के कंधे से कंधे लगाकर जो आज फाइनेंस डिपार्टमेंट का एक अच्छा मजबूती से काम कर रहे हैं, महाराष्ट्र के एक दूसरे नेता हमारे अजित दादा पवार जी, उनका भी जन्मदिन आज है, उनको भी मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। उपराष्ट्रपती धनखड यांचा काल राजीनामा झाला, अनपेक्षितरित्या एकदम घटना घडली। विरोधक संशय व्यक्त करत आहे संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात, ते प्रकृतीच्या कारणास्तव नाही असं आरोप लावला जातो। नाही, एखादी आता प्रकृती जर आपली बिघडली असेल आणि त्या पदावर राहून आपण त्या पदाला न्याय देऊ शकत नाही, अशा वेळी असे निर्णय घ्यावे लागतात।